शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जात त्यांचा सत्कार केल्यानं उबाठा पक्षाचा जळफळाट झालेला आहे। शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं, आम्हाला पण राजकारण कळतं, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पवारांना सुनावलं। शिवसेना तोडणाऱ्यांना तुम्ही सन्मानित करता, यामुळे त्रास झाला, महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणं रुचलं नाही, गद्दारांना असे सन्मान देणं म्हणजे राज्याच्या अस्मितेला धक्का देणार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी गद्दारी केली, शरद पवारांनी शिंदेंचा नाही महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, पवारांकडे माहिती नसेल तर राजन विचारे माहिती देतील, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाण्याचा विकास शिवसेनेनं केला असंही राऊतांनी ठणकावलं। पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानं उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली, सत्कार सोहळ्याला शरद पवारांनी जाणं टाळलं पाहिजे होतं, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडलं। शरद पवारांवर टीका करण्याएवढे राऊत मोठे आहेत का, असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी विचारला। राऊत वैफल्यग्रस्त झालेले आहेत, याच मानसिकतेतून राऊतांनी पवारांवर टीका केली आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले। शरद पवारांची भूमिका पटली नाही तर मग मवियातून बाहेर पडा, पवारांसोबत कशाला राहता, असे प्रश्न विचारत शंभूराज देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला। शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल राऊतांनी असं बोलणं योग्य नाही, संजय राऊतांना कधीच कुणी पुरस्कार दिला नसेल, त्यामुळे ते असं बोलतायत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली। सन्मान करण्यात गैर काही नाही, पण शिंदेंना पुरस्कार का दिला याबाबत माहिती नाही, पुरस्काराचे निकष काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली। एकनाथ शिंदे राज्याचे हितचिंतक आहेत, त्यांच्या चांगल्या कामांमुळे त्यांना पुरस्कार मिळाला, असं भावना गवळी म्हणाल्या। संजय राऊत राज्याचेच शत्रू आहेत, त्यांनी राज्याचं नुकसान केलंय, अशी टीका भावना गवळींनी केली। दिल्लीमध्ये सुरू असलेलं साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कुणाचाही सन्मान केला जातो, अशी टीका संजय राऊतांनी केली। मला साहित्य संमेलनाचं निमंत्रण आहे, पण मी जाणार नाही, असं राऊत म्हणाले। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत, मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कुणाची, असा सवाल शिवसेना नेत्यांनी केला। आता दिल्लीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिले। गेल्या आठवड्यात शिंदेंनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती, मात्र शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून जयंत पाटलांनी महायुती सरकारला टोला लगावला। आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, पैसे बंद होणार नाहीत, यासाठी लढा उभारणार, असं जयंत पाटील म्हणाले। उमेश पाटलांच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच धुसफूस सुरू आहे, यावरूनच आता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटलांनी उमेश पाटलांवर टीका केली। कुत्र परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडी खाली घेतलं, अशी टीका त्यांनी केली आहे। अब्दुल सत्तारांना आणखी एक धक्का बसलाय, सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्याला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे। पुतळे उभारणीची जागा वादात असून सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्याला मनाई करण्यात आलेली आहे। शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माजी आमदार वैभव नाईकांना फोन केला, त्यांची विचारपूस केली। वैभव नाईकांना आणि त्यांच्या पत्नीला स्नेहा नाईक यांना एसीबीकडून चौकशीकरता बोलवण्यात आलेलं होतं, या चौकशी संदर्भात जाणून घेण्याकरता उद्धव ठाकरेंनी वैभव नाईकांना फोन केला होता, असं कळतंय। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालं असून लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली। रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी
यांनी भ्रष्ट मार्गानं निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत त्यांच्या या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं। न्यायालयानं या याचिकेची गंभीर दखल घेत महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये अजित पवारांना संधी देताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। याबद्दल टीका सुरू झाल्यानं अखेर शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात तीव्र नाराजी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते। गुहागरच्या बेलनेश्वर मंदिरात मंदिर प्रवेशाकरता नियमावली तयार करण्यात आली आहे। पारंपरिक वेशातच मंदिरात प्रवेश मिळेल अशी सूचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे। हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं। विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होत शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। गोळ्या घातल्या तरी माघारी हटणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। वाशिम बाजार समितीत चियाच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय। चियाला 23,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। बदलापुरात मनसेनं बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली आहे। शहरात राहणाऱ्या बांगलादेशींची माहिती द्या आणि 1,000 रुपये रोख मिळवा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय। पुण्यात मेट्रोकडून ई-बाईकची सेवा सुरू करण्यात आली आहे। मेट्रोत प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं ही पूरक सेवा सुरू करण्यात आली आहे। 50 ई-बाईक मार्फत ई सेवा दिली जाणार असून प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ होणार आहे। भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनंतर अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांचं निलंबन करण्यात आलं। महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांच्या माघी यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। शेकडो भाविकांनी शर्यत पाहण्याकरता गर्दी केली होती। हिंगोलीच्या वसमतमधील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर नामांकनास पात्र ठरलंय। छत्रपती संभाजीनगर मंडळातून नामांकनास पात्र ठरणारं एकमेव आरोग्य केंद्र आहे। शासन हमी भावाने तूर खरेदी व्हावी अशी मागणी महिन्याभरापासून होत होती। त्यानुसार राज्य सहकारी पणन महासंघानं जळगाव जिल्ह्यात 16 केंद्रांवर तूर खरेदी करता नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। 7,550 रुपये प्रति क्विंटल हमी भावानं तूर खरेदी केली जाणार आहे। क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत जळगावात एका विद्यार्थ्याला 9 लाखांचा गंडा घालण्यात आला। जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढची सांगलीची बातमी आपण बघतोय। सांगलीत शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही पालकांनी चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणलाय। वाशिम जिल्ह्यातील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावर आलेत। किरकोळ बाजारात लसूण 200 रुपये प्रति किलो दरानं मिळत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला। शहापूर शेलवली या गावात खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तर हजारो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाकरता गर्दी केली। आंबेगावच्या घोडेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातृपितृ पूजन उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या चरणांवर जलाभिषेक केला। आईवडिलांबद्दल कृतज्ञता प्रेम व्यक्त केलं। सोलापुरात गारमेंट पार्क स्थापन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांची भेट घेतली, त्याचा पाठपुरावा केला।
दरम्यान बनावटी सोलापुरी चादरीच्या उत्पादनावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली. अलिबागच्या कोळीवाड्यामध्ये खंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक बँडच्या तालावर भाविकांनी ठेका धरला. साताऱ्यातील तडवळे येथील खंडोबा मंदिरात कलशरोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीने वाढले. पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्याने थेट दरावर परिणाम झाला. चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा या प्राधिकरणात विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. अभियानाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणासाठी पुणे, सोलापूर जिल्ह्यात ही समिती काम करेल. अर्धवर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. नुकसानीतून सावरण्याकरता विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे. हैदराबाद इथले साई भक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जात आहे. यापूर्वी जुलै 2007 मध्ये विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. वाघांची शिकार रोखण्याकरता मेळघाटप्रमाणे सगळ्याच जंगलात विशेष दक्षता पथक नेमण्यात आल्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी दिले. वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. जालन्यामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामाची तक्रार केल्यानं काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षासह दोघांना मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बुलडाण्याच्या आसल गावात 4 चोरट्यांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचं सोनं लंपास केलं. नागरिकांना जीवे मरण्याची धमकी देत चोर दागिने घेऊन पसार झाले. नाशिकच्या पंचवटीत भर वस्तीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. डोक्यावर जबर मार लागलेला असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय. उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून बापाने मुलावर हल्ला केला. घर विकून मला माझा हिस्सा द्या अशी मागणी करणाऱ्या मुलाचा वडिलांनी गळा चिरला. पोलिसांकडून वडिलांना अटक करण्यात आली आहे. जळगावात पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. इंटरनेटवर फोटो व्हायरल करीन अशी धमकी देत आरोपीनं पैसेही उकळले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कर्जत तालुक्यातील नेरळच्या महसूल मंडळ अधिकाऱ्याला 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. कर्जत तालुक्यात एका महिन्यात दुसरा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा 5 डुकरांचा मृत्यू झालाय. सातत्यानं या परिसरात मृत डुकरं सापडत असल्यानं याचं नेमकं कारण काय असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. अहिल्यानगरच्या कोपर गावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्त्यालगतचं अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. लोणावळ्याच्या भाजी मंडईतील एका दुकानाला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलानं वेळीच दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिर्डीमध्ये क्षुल्लक वादातून एका भाजी विक्रेत्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. प्रतापगडावर गडकोट मोहिमेसाठी निघालेल्या तरुणांच्या वाहनाला अपघात झाल्यानं 7 तरुण गंभीर जखमी झालेत. या तरुणांची आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. भुसावळ नगरपालिकेमध्ये ठेकेदारानं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अद्यापही मारहाण करणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या वर्कर्स युनियननं संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा नगरपालिका वर्कर्स युनियननं दिला आहे.